नाशिकमध्ये 2 दिवसात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघटनेकडून आता करण्यात आलेलं आहे। कर्जमाफीचा निर्णय तत्काळ घ्या अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केलेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 80 ते 90% बागा कुठल्याही प्रकारचं द्राक्ष पीक त्याच्यावरती द्राक्षाचे बंच किंवा द्राक्ष घड येणं ते झालेलं नाही आणि त्यामुळे शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल किंवा कांदा उत्पादक असेल, टोमॅटो असेल, सोयाबीन, मका, भात, भाजीपाला हे सगळी पिकं वाया गेली। या पावसामुळे एप्रिल छाटणीनंतर जी द्राक्ष बागेमध्ये फलधारणा व्हायला पाहिजे ती फलधारणा न झाल्यामुळे बऱ्याचशा बागा फेल जाऊ राहिल्या। आता नाशिक विभागाचाच विचार करायचा ठरला तर नाशिक विभागामध्ये एक 60 ते 70% बागा फेल गेलेल्या आहे। त्याच्यामुळे बागा तोडायला शेतकरी लागलेले आहे। मग आता आम्ही काही शेतकऱ्यांनी इथं आत्महत्या केला। उगावला कैलासराव पानगावने यांनी आत्महत्या केली। याच्यानंतर शासनाकडे आम्ही नक्कीच पाठपुरावा करून आणि जी काही मागे कर्ज जे काढलेलं आहे याची पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि नवीन कर्ज देताना पुढच्या वर्षी एक वर्षभर बाग आम्हाला सांभाळायची, तिचं पालन पोषण करायचं आहे। त्याच्यासाठी जे काही पैसे लागणारे पीक कर्ज जे काही लागणारे ते बिगर व्याजी उपलब्ध करून द्यावं असं आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून आणि शेतकऱ्यांना कशी भरीव मदत करून देता येईल या बाबतीमध्ये द्राक्ष बागायतदार संघ निश्चित प्रयत्न करील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।